नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पनीर फ्राय जे आहे ते कशा पद्धतीने बनवायचं आहे ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण पनीर घेतलेलं आहे अर्धा किलो। आता इथे आपण कांदे घेतलेले आहे, 3 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि 2 शिमला मिरची। आता हे बघा, हे सगळं साहित्य आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं। आता हे पनीर आणि हे सगळं व्यवस्थित कट करून घेऊया। आता हे बघा, पनीरचे आपण क्यूब बनवून घेतलेले आहे। जसे आपल्याला आवडतील त्या साईजनुसार आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे। आता हे कट केल्यानंतर इथे आपण काय करणार आहोत, हे बघा, चौकोनी किंवा थोडेसे लांब पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण कट करू शकता। आता पनीर कट केल्यानंतर इथे आपण कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो हे तिन्ही आपण कट करून घेतलेले आहे। आता हे थोडेसे मोठे मोठे कट केलेले आहे। तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता। आता कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी। आता कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचे। हे बघा, 2 मोठे चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे, अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची। ते व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा। हे बघा, यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। एकदम छान भाजी लागते ही, नक्की करून बघा। हे बघा, आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा। कांद्याचा हलकासा कलर बदलला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची। हे बघा, व्यवस्थित आपण हा कांदा परतून घेणार आहोत। आता कांदा हलकासा परतला की त्यामध्ये आपण घालणार आहोत शिमला मिरची आणि टोमॅटो। जे आपण 2 शिमला मिरची आणि 2 टोमॅटो कट करून घेतले होते ते आपण यामध्ये घालून घ्यायचे। आता टोमॅटो जे आहेत त्याच्या आपण बिया काढून घेतलेल्या होत्या, कारण बिया यामध्ये घातल्या नाही। बिया घातल्या तर त्यामध्ये आंबटपणा थोडासा जास्त वाटतो टोमॅटोचा। त्यामध्ये आपण काय केलेलं आहे की टोमॅटोच्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतल्या आहे। शिमला मिरचीच्या पण आतल्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित आपण ती कट करून घेतलेली आहे। आता 1-2 मिनटं आपण याला चांगलं परतून घेऊ, 2-3 मिनटं, जेणेकरून शिमला मिरची, टोमॅटो पण थोडंसं सॉफ्ट होईल, म्हणजे त्यामध्ये शिजलं जाईल। तर हे बघा, व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं यावर झाकण ठेवून पण शिजवून घेऊ शकता। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली। आता तिखट घालायचं आहे आपल्याला चवीनुसार। यामध्ये आपण घातलं आहे धणेपूड आणि गरम मसाला। आता यामध्ये आपण जे कट करून घेतलेले पनीर होते ते घालून घ्यायचे। यामध्ये तुम्ही हिंग किंवा गरम मसाला किंवा चाट मसाला पण वापरू शकता। आता इथं पनीर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चांगलं फ्राय करून घ्यायचं। हे बघा, सगळा मसाला व्यवस्थित पनीरला लागला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स झालं की आपल्याला लागलं तर यावर थोडंसं हलकीशी वाफ काढून घ्यायची 1-2 वेळेस, जेणेकरून हा मसाला पण व्यवस्थित त्याला लागेल आणि पनीरची टेस्ट पण चांगली येते। हे बघा, व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। आता यामध्ये भाज्यांचा जो वापर आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर वरून आपण मस्त हिरवी कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर थोडीशी जास्त वापरायची की जेणेकरून याची टेस्ट पण छान लागते। हे बघा, ते सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि एका बाउलमध्ये याला काढून घ्यायची। हे बघा, एकदा थोडंसं 1-2-5 मिनटं आपण चांगलं परतून घ्यायचं याला आणि परतून झालं की याला आपण बाउलमध्ये काढून घेणार। आता ही जी भाजी आहे ही काय करायची, जसं तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा याचा रोल पण बनवून खाऊ शकता आणि तुम्ही असं पण पौष्टिक आहार म्हणून पण अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता। तर हे बघा, मस्त आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून कुठले नवीन व्हिडिओज बघायला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।